नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन अकाउंटमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टी-ई-टीचे हॉल तिकीट आलेले असून टी-ई-टीचे हॉल तिकीट कसे काढावे मोबाईलच्या माध्यमातून याची प्रोसेस या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यावेळी तुम्हाला आपल्या गुगलच्या क्रोममध्ये सर्च करायचं आहे महा टी-ई-टी. अशा प्रकारे सर्च करा. तुम्हाला पहिल्या लिंकला ओके करायचं आहे. पहिल्या लिंकला ओके केल्यावर तुम्हाला या साईडवर यायचं आहे. या ठिकाणी पाहताय की तुम्ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पात्रता टी-ए-टी जून 2026चं असं या ठिकाणी एक डॅशबोर्ड ओपन होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी खाली तुम्ही स्क्रॉल डाऊन केलं, या ठिकाणी पाहता की तुम्ही प्रवेशपत्र डाउनलोड करा या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये संभाव्य तारखा सांगितलेल्या होत्या की तुमचे हॉल तिकीट कधी येणार आहे. तर आता या ठिकाणी हॉल तिकीट आलेलं असून हॉल तिकीट कसे डाउनलोड करावे हे या व्हिडिओमध्ये पाहूया. चला तर या ठिकाणी क्लिक करूया. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी या ठिकाणी क्लिक केल्यावर ही प्रोसेस तुम्ही घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. या ऑप्शनला क्लिक केल्यावर जर का ॲप्लिकेशन नंबर आणि मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा असतो, परंतु या ठिकाणी जर का ऑप्शन येत नसेल तर तुमच्या या मोबाईलच्या 3 डॉटला क्लिक करायचं आहे. या 3 डॉटला क्लिक केला, खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे. या ठिकाणी पाहता की आपला मोबाईल हा डेस्कटॉप साईड आहे. या ठिकाणी तुम्हाला डेस्कटॉप साईडून काढून साध्या मोडवर करायचं आहे. तर या ठिकाणी हे असं क्लिक करायचं. या ठिकाणी अशा प्रकारे ॲटोमॅटिकली तुमचा मोबाईल साध्या मोडमध्ये येणार आहे. या ठिकाणी साध्या मोडवर आल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी पेज ओपन होणार आहे. तुम्ही ॲडमिट कार्ड डाउनलोड या ऑप्शनला क्लिक केल्यावर तर या ठिकाणी पाहता की तुम्हाला ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर अर्ज क्रमांक टाकायचा आहे. अर्ज क्रमांक जो तुम्ही फॉर्म भरताना तुमच्या प्रिंटवर असेल अर्ज क्रमांक तो टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर जो तुम्ही फॉर्म भरताना यूज केला आहे तो नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पाहता की सर्च ॲडमिट कार्डचं एक ऑप्शन आहे. सर्च ॲडमिट कार्ड डाटा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे दोन्ही गोष्टी फिलअप केल्यावर. चला तर आपण मोबाईल नंबर आणि ॲप्लिकेशन आय डी टाकूया. मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी मोबाईल नंबर आणि ॲप्लिकेशन अर्ज टाकलेला असून आता सर्च ॲडमिट कार्ड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सर्च ॲडमिट कार्ड या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे. या ठिकाणी पाहता की उमेदवाराची माहिती या ठिकाणी आलेली आहे. अर्ज क्रमांक, नाव, त्याचप्रमाणे युजर नेम, पासवर्ड वगैरे या ठिकाणी तुमच्या शो होणार आहे ऑटोमॅटिकली. त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल इकडे करायचं आहे आडव्या ह्याच्यातनी आणि या ठिकाणी पाहता की तुम्ही जर का तुम्ही पेपर 1ली ते 5वीला जर का फॉर्म भरला असेल तर ते या ठिकाणी डाउनलोड ॲडमिट कार्डचं ऑप्शन दिसेल. त्याचप्रमाणे पेपर 2ला जर तुम्ही अप्लाय केला असेल 6 ते 8 तर त्या ठिकाणी डाउनलोड कार्डचं ऑप्शन दिसणार आहे. माझ्या केसमध्ये मी फक्त 1ली ते 5वीसाठीच अर्ज केलेला होता. त्यामुळे या ठिकाणी एकच ऑप्शन दिसत आहे ॲडमिट कार्ड डाउनलोडचं. तुम्हाला दोन्ही ठिकाणी ॲडमिट कार्ड डाउनलोडचे ऑप्शन दिसणार आहे. तर तुम्हाला डाउनलोड या ऑप्शनला क्लिक करावं लागेल. तर या ठिकाणी क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईलमध्ये ते ॲटोमॅटिकली गॅलरीमध्ये किंवा फाईलमध्ये ॲडमिट कार्ड शो होणार आहे. तुम्हाला एखाद्या कॅफेवरून जाऊन ते ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण आज ॲडमिट कार्ड कसे डाउनलोड केलेले आहे हे मोबाईलच्या माध्यमातून पाहिलेले आहे. सो मित्रांनो, अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून एखादा व्हिडिओ टाकल्यास त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी यासाठी. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि तुम्हाला काही डाऊट असेल व्हिडिओमध्ये तसे कमेंट बॉक्समध्ये टाका. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये देण्यात येणार आहे.